फक्त 3 ब्रेड आणि ताजे मटार घरात अवेलेबल असतील ना, तर सकाळचा नाश्ता झालाच म्हणून समजा. रोज पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आला असेल, तर अगदी सोप्या सुटसुटीत पद्धतीने हे कटलेट बनवा. अतिशय चविष्ट लागतात. आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत असे. जे कितीही केले तरी कमीच पडतील. चला, झटपट होणाऱ्या या नाश्त्याला लगेच सुरुवात करूयात. सगळ्यात आधी घेणार आहोत आपण 3 ब्रेडच्या स्लाइसेस. या तिन्ही स्लाइसेस हाताने थोडेसे तुकडे करून घ्यायचे, चुरून घ्यायच्या आणि यामध्ये आपल्याला घालायचं एक अर्धी वाटी दही. दह्यामुळे या ब्रेडचे स्लाइसेस अगदी सॉफ्ट होतात. याचं सगळ्यात महत्त्वाचं काम असणार आहे ते आपले कटलेटचं बाइंडिंगसाठी. त्यामुळे आवर्जून 2 ते 3 ब्रेडच्या स्लाइसेस घ्या. आता ब्रेड इझिली अवेलेबल असतो घरामध्ये, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अगदी सहजपणे बनवू शकता. आणि ही रेसिपी फक्त नाश्त्यासाठीच नाही बरं का, मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा 5 वाजताच्या स्नॅक्ससाठी सुद्धा परफेक्ट असा पर्याय आहे. एखादी बर्थडे पार्टी असेल ना, तर पार्टीमध्ये सुद्धा ही रेसिपी अगदी भाव खाऊन जाईल. इतकी टेस्टी होते आणि अगदी झटपट अशी तयारीही होते. चला, आता ब्रेड दह्यामध्ये छान मिक्स करून बाजूला ठेवायचा. आता एक वाटीभर पोहे धुवून घ्यायचे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि पोहे बाजूला ठेवून द्या. कारण आपली बाकीची प्रोसेस होईपर्यंत पोहेसुद्धा अगदी छान असे सॉफ्ट होतात. त्यामुळे दह्यामध्ये ब्रेड भिजवलं की लगेच पोहे भिजवून ठेवायचे. अर्धी वाटी मटार मिक्सरला ओबड-धोबड असे वाटून घ्यायचे. खूप बारीक पेस्ट करायची नाहीये, कारण थोडासा जो क्रंच आहे ना मटारचा, तो राहिला पाहिजे. त्यामुळे ओबड-धोबड असे वाटून घ्या. पाणी वगैरे अजिबातही घालू नका, कारण पाणी यामध्ये आपण अजिबात वापरणार नाही आहोत. दह्याच्या मॉइश्चरमध्ये आणि पोह्यांच्या मॉइश्चरमध्ये हे कटलेट आपले दही आणि ब्रेडच्या मिश्रणामध्ये हे केलेलं वाटाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं. त्याचबरोबर पोहे घालून घ्यायचे. पोहे घालताना हाताने थोडेसे चुरून घाला. त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा ते 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची. त्याचबरोबर घालायची आहे कोथिंबीर. साधारण इथे अर्धी वाटी कोथिंबीर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. बस एवढ्या बेसिक साहित्यांमध्येच हे कटलेट तयार होणार आहेत. आता पोहे भिजवून घातल्यामुळे ना बाइंडिंग छान होतं आणि पोहे घालताना आवर्जून हाताने थोडेसे चुरून घाला. आता हे सगळं साहित्य हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं. अगोदर सांगितल्याप्रमाणे पाण्याचा एक अंशही आपण यामध्ये घालणार नाही आहोत. ह्या सगळ्या मॉइश्चरमध्येच हे पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं ह्याचं बाइंडिंग येतंय. अगदी सहजपणे याचा गोळा तयार झालाय. आता हाताला तेल घ्यायचं आणि हाताला तेल घेऊन ह्याचे छोटे-छोटे कटलेट आपण बनवून घेणार आहोत. आता हे कटलेट आपण वाफवून घेणार आहोत आणि नंतर शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे डीप फ्राय सुद्धा करू शकता. त्यामुळे हा पदार्थ तुम्ही 2 ते 3 पद्धतीने करू शकता. कसं तेही पुढे सांगते. आता सगळ्यात आधी हे कटलेट छानपैकी कॉईनच्या आकाराचे मी करून घेते. कॉईनच्या आकाराचे का? तर खायलाही सोपे जातात आणि ज्यावेळेला आपण याला शॅलो फ्राय करतो ना, ते व्यवस्थितपणे शॅलो फ्राय होतात. हीच जर टिक्की तुम्ही खूप मोठी केली ना, तर ती व्यवस्थित शॅलो फ्राय होत नाही किंवा तेवढा क्रिस्पीनेस कमी तेलावरती येत नाही. म्हणून आवर्जून मी छोट्या-छोट्या साईजमध्ये हे करून घेते. बघू शकता सगळे कटलेट छान असे तयार झालेत. आता लगेच याला वाफवायला ठेवूयात. वाफवायला ठेवण्या अगोदर पाण्याला छान खळखळीत उकळी आलेली असावी, यावरती ही चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवून फक्त 7 ते 8 मिनिटं हे आपण वाफवून घेणार आहोत. चला, 8 मिनिटं झालेत. छान कटलेट आपले इथे वाफवले गेलेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलाय आणि अगदी परफेक्ट असे हे वाफवले गेलेत. आता हे आवर्जून थोडेसे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर शॅलो फ्राय करायला घ्यायचे. एक 10 मिनिटं मी हे कटलेट छान थंड होऊ दिलेत आणि त्यानंतर अगदी 4 ते 5 चमचे तेलावरती मी हे शॅलो फ्राय करून घेते. आता तुम्हाला अजिबातही तेल खायचं नसेल, डाएट करणार असाल ना, त्यावेळेला अगदी 2 चमचे तेलामध्ये जिरी, कढीपत्ता, हिंग आणि कोथिंबिरीची फोडणी घालायची. त्यावरती हे कटलेट घालायचे आणि फक्त टॉस करून घ्यायचे. बस एवढं करून सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता. परंतु मुलांना थोडा तरी क्रिस्पीनेस आवडतोच. त्यामुळे मी आवर्जून हे शॅलो फ्राय करते आणि जर डीप फ्रायच करायचे असतील, तर या स्टेजला तुम्ही भरपूर तेलामध्ये सुंदर असे फ्राय करून घेऊ शकता. अजून चविष्ट लागतात. परंतु हां, मुलांना थंडीच्या दिवसात खोकला, सर्दी याचा त्रास होत असतो. त्यावेळेला बऱ्यापैकी आपण तेलकट देणं टाळतो. अशा वेळेस तुम्ही त्यांचीही हौस भागवू शकता, त्यांचे हे चवीचे चोचले पुरवू शकता आणि त्यांना हेल्दीही खायला देऊ शकता. अशा पद्धतीने शॅलो फ्राय करून. एक 3 ते 4 मिनिटात दोन्ही बाजूनी छान मी याला क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतलेत. पहिली बॅच काढून झाली आहे. आता तेल पूर्णपणे कढईमधलं कमी झालं आहे. यामध्ये परत एक 3 ते 4 चमचे तेल घालून घेते आणि परत एकदा दुसरी बॅचही याच पद्धतीने शॅलो फ्राय करून घेते. यामध्ये आपण मटार, त्याचबरोबर दही, त्याचबरोबर पोहे घातलेत. त्यामुळे बऱ्यापैकी हे हेल्दी कटलेट तयार होतात. फक्त ब्रेड आपण यामध्ये वापरला आहे. जरी तुम्हाला मैद्याचा ब्रेड वापरायचा नसला, तर गव्हाचा ब्रेड वापरू शकता
व्हेट ब्रेड वापरून सुद्धा तुम्ही ही रेसिपी आरामात करू शकता. त्यामुळे हेल्दी आणि टेस्टी असे कटलेट फक्त 10 ते 15 मिनिटात सकाळच्या घाई गडबडीमध्ये तयार होतात. टेस्टी तितके होतात ना, काही विचारायलाच नको. आणि यामध्ये आपण इतके सुंदर असे मसाले घातलेत, त्यामुळे हे कोरडेच खाल्ले तरी टेस्टीच लागतात. परंतु मी इथे टोमॅटो सॉसबरोबर हे लगेच सर्व्ह करून घेणार आहे. दही, पुदिना चटणी, टोमॅटो सॉस या कशाही बरोबर तुम्ही हे आरामात खाऊ शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दिसतायत ना, आणि क्रिस्पीनेस तर अफलातून असा आलाय. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे कटलेट आपले तयार झालेत. तुम्ही सुद्धा हे मिनी कटलेट नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. आणि अशाच खमंग, चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फेसबुक आणि Instagramवरही आपल्या चॅनलला फॉलो करा. म्हणजे येणारी एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट, खमंग आणि हेल्दी रेसिपीसोबत. धन्यवाद.